नमस्कार, मी आकांक्षा। आज तुम्हाला मी योग्य पद्धतीने बनवणारी ही दडपे पोह्याची रेसिपी आज सांगणार आहे। कोणी जर पाहुणे आले आणि तुम्ही ह्या पद्धतीने जर दडपे पोहे केले तर एकदम छान आणि कसे केले हे सुद्धा विचारतील। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची अगोदरच बारीक चिरून ठेवलेली आहे। शेंगदाणे आणि फुटाण डाळ आणि 2 कढीपत्त्याची पाने लांबडे अशी घेतलेली आहेत। आणि पहिल्यांदा म्हणजे लगेचच आपल्याला खोबरं खिसून घ्यायचं आहे, ओलं तेही, त्याच्यामुळेच टेस्ट एकदम भारी लागते। इथे 2.5 वाटी मी पोहे घेणार आहे। त्याच्या अगोदर आपण हे पोहे म्हणजे चांगले मी नीट करून ठेवलेले आहेत, चाळून विळून त्यात काय आहे का नाही बघून। मग लगेच आपल्याला काय करायचं आहे की खोबरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोड्याशा पाण्यानं ह्याला चिपडा मारायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं की कांद्याचं पाणी तर सुटतंच, पण थोडंसं अजून पाणी म्हणून थोडासा चिपडा मारायचा। आणि त्याच्या पुढे अजून एक प्रोसेस आहे, ती तडका दिल्यानंतर थोडंसं करायचे आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अजून माझे व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आता तडक्याला सुरुवात करूया। तडक्याला काय करायचं आहे की एक दुसरी कढई घ्यायची, म्हणजे आपल्याला तडका मारायला बरं पडतं। दुसरी कढई घेतलेली आहे बारकी आणि त्याच्यात तेल ओतलेलं आहे। तेल ओतलं की चांगलं तेल तापलं की त्याच्यात मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडली की लगेचच जिरं टाकायचं। जिरं चांगलं फुललं की मी ते लगेच मिरची टाकली आहे। मी कढीपत्तासुद्धा टाकू शकले असते, पण कढीपत्ता थोडासा वाळला असल्यामुळे मी टाकला नाही। ओला जर असेल तर लगेच टाकू शकता। आणि लगेच मिरची थोडीशी भाजली की इथे शेंगदाणे टाकलेले आहेत। शेंगदाणे चांगले थोडेसे भाजले की लगेचच फुटाण डाळ टाकलेली आहे। फुटाण डाळ टाकली की गॅस बारीक करायचा आणि आपल्या जे पोहे आपण ठेवलेले होते त्याच्यात आपण मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर थोडीशी अर्धा चमचा मी साखर टाकलेली आहे आणि अर्धा असा लिंबू मी पिळून घेतलेला आहे। याच्यामुळे एकदम टेस्ट भारी लागते। अगोदर काबर टाकलेली नाही, कारण की साखर थोडीशी हे होते, वितळण्याचं प्रमाण असतं आणि लिंबाचा रस पूर्णपणे त्या पोह्यात मिक्स होतो, त्याच्यामुळे एवढं छान लागत नाही। आणि तडका तयार झाला की लगेच त्या पोह्यावर टाकून प्लेट झाकायचे, किंवा ती आपण जी दुसरी कढई घेतलेली आहे तडक्याची ती सुद्धा झाकू शकता, पण ती पूर्ण झाकेल अशी घ्यायची आहे। ती झाल्यानंतर पूर्ण सगळं जे पोह्याचं मिक्सचर आहे ते सगळं मिक्स करायचं आहे। आणि काय करायचं की दडपे पोहे असेच सुद्धा खाऊ शकता, पण काय होतं की दडपे पोहे हे थोडेसे थंड होतात आणि खाऊ वाटत नाहीत आणि चव अशीच राहते, पण थोडंसं ह्याला गरम करायचं। ही ट्रिक नक्की करा आणि गरम गरम पोहेसुद्धा दडपे पोहे म्हणून खावा, एकदम भारी लागतात। आणि जर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आणि छोटे छोटे टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आणखी दुसरेसुद्धा व्हिडिओ बघत जा, कारण छोटे क्रिएटर्स असतात म्हणून काही जण व्हिडिओ स्किप करतात, पण त्यांचेही व्हिडिओ खूप छान असतात। हे बघितल्यानंतर कळतं की हा व्हिडिओसुद्धा खूप छान आहे। तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाऊन घ्या। मग तुम्ही जर करणार असाल तर एकदम भारी लागले मला तर। तुम्हाला कसे लागले हे नक्की मला सांगा।